कॅसेट बंद करा, कॅसेट बंद करा. आणि कुस्तीतला जादूगार आखाड्यावरती आला. देवाभाऊ केसरी किताबाचा मानकरी कोण होणार? मैदानामध्ये आला विजय चौधरी, विश्वविजेता रोहित पटेलचा शिष्य आहे. कोण सांगणार हो साहेब? ही काढा ना बाजूला. आजची कुस्ती दिसायची बंद झाली. हे सगळे बाजूला घ्या. जे तुमची लोक आहेत त्यांना तेवढं थांबवा. त्यांना बसलेल्याला दिसत नाही, त्या बाजूला घ्या. फोटो काढणारे कॅमेरावाले सगळे बाजूला घ्या. तिथं विजय चौधरी आलेल्या रुक्सोपच्या रशियन विजेता असणारा पैलवान मैदानात आल्यावर बघा गाजरासारखी तब्येत आहे, सोन्याचं पाणी माकल्यासारखी तब्येत आहे. जबरदस्त नाव असणारा पैलवान आहे. उझबेकिस्तानचा भारत विरुद्ध उझबेकिस्तान देवाभाऊ केसरी किताबासाठी कुस्ती लागणार आहे. बघणाऱ्याच्या डोळ्याचं पारणा फिटणार आहे. आणि समोर कुस्ती लागलेलं सोनाली मंडलिक कोल्हापूरला सराव करते. महाराष्ट्र केसरी आहे पण जोडीदार मार्टा पुजला. सुंदर खेमी डावाची पकड घेतलेली आहे. दसरंग भरून पाठीव जाण्याचा प्रयत्न आहे. काय लढण्याची हाईट आहे बघा. डाव आणि प्रतिडावचा हो तेच सांगणं बरं नाही. जरा ही बाजूला घ्या ना. पुढची जरा बाजूला घ्या. थोडं सहकार्य करा. आणि ह्या चालू कुस्तीनंतर टिबल महाराष्ट्र केसरी पैलवान विजय चौधरी आणि वा रे वा सुंदर दुहेरपट काढला. डोक्यावरती घेतली आणि निकाल टाकण्याचा प्रयत्न. त्या डावाचं नाव आहे स्वारी घातलेली आहे. ऐका जरा ऐका. स्वारी घातली तर आतडी कोथळा तोंडातनं बाहेर येतो. जरा ही बाजूला घ्या. स्वारी डावाची पकड घेतली. शिट्ट्या घालू नका. शिट्ट्या घालण्याचा हा फंडवा. फडात फरक असतो. कीर्तनाचा फड, उसाचा फड, तमाशाचा फड आणि चालू असलेला हा कुस्तीचा फड आहे. याला टाळी चालते. आणि गिरीशभाऊ महाजन साहेब अलीकडे एक नवीन फंड निघाला. आमच्या इकडची माणसं भरवतात. गौतमी पाटलाचा फंड म्हणतात. बस जबरदस्त स्वारी घातलेलं मानाचा खस काढण्या. हो साहेब हे घ्या ना बाजूला. थोडं सहकार्य करा. पुढची कुस्ती दिसली पाहिजे. जरा बाजूला घेते ना तिथं. इधर विजय चौधरी आपण आकड्यावरती चला. डीवायएसपी आहे. आम्ही त्यांना भाव म्हणतो. कुस्तीतला जादूगार आहे. 2014, 15 आणि 16 तिन्ही अधिवेशन गाजवले. रोहित पटेल त्याचे गुरु सावली सारखे शिष्याच्या पाठीवरती होते. अशी कुस्ती असं अधिवेशन विजय चौधरीनं गाजवलं आणि या जालना जिल्ह्याला पदकाचा मानकरी बनला. जळगाव जिल्ह्याला पदक मिळवून दिलं. यानंतर कुस्ती लागणार आहे. विजय चौधरी ताबडतोब आपण आखाड्यावरती चला. साखळी कशी असते बघा. गुरुचा शिष्य असतो, शिष्याचा गुरु होतो, पुन्हा शिष्य होतो. परमिंदर धुमछडे 3 डाव मातीतला हिंद केसरी झाले. त्याने रोहित पटेलला तयार केला. रोहित पटेलनं महाराष्ट्रात आले. विजय चौधरीला तयार केला. असा हा कुस्तीचा इतिहास आहे मंडळी. पैलवानाची जन्मभूमी मध्य प्रदेश जरी असला तर कर्मभूमी महाराष्ट्र आहे. मुख्यमंत्री साहेब त्या डावाचं नाव स्वारी डाव होतं. घोड्यावरती जसा माणूस स्वार व्हावा तसा ते स्वार झाले होते. त्या डावाचं नाव स्वारी आहे. कुस्तीमध्ये 1200 डाव, 1200 तोडे असा 2004 डावाचा खेळ कुस्ती आहे. स्वारीतनं बसली मुळी डावाची पकड घेण्याचा प्रयत्न होता. तोही बसलेला आहे आणि पुन्हा हाताचा घोटा मानव ठेवण्याचा प्रयत्न आहे. म्हणून मगाशी सांगितलं यांच्याही देशामध्ये मातीत कुस्ती नाही, बॅटवरती कुस्ती
कुस्तीचा सराव असतो, पण आपल्याकडं पुन्हा स्वारी. अरे बाप रे बाप, काय स्वारी भरली. मानाचा खस काढला, मानावरती हात चढवण्याचं काम चालू आहे. आणि खऱ्या अर्थानं एका सामान्य कुटुंबातून आलेली सोनाली म्हणले, श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाने, लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद काने. खऱ्या अर्थानं त्या मुलीच्या आई वडिलांना धन्यवाद द्यावे तेवढे कमी आहे. 3, 4, 5,000 किलोमीटरवरनं महिला कुस्तीपटू आलेले. लक्षात ठेवा, रशियातनं भारतात आले आणि भारतातून जळगाव जिल्ह्यामध्ये जामनेर मध्ये दाखल झाले. परवा 400 किलोचा नव्हे, 400 किलोमीटरचा नव्हे, रशियातनं भारतात आलेले आहे. सहजासहजी हार कशी मान, तिने देशाचा झेंडा आणलेला आहे. मान आणि सन्मान असतो. अरे बाप रे, पुन्हा ताबा घेतलेला आहे, पुन्हा एकेरी पट काढलेला आहे. दसरंग भरण्याचा प्रयत्न. टाळी 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 करा, टाळी करा. हरवलेल्या नात्या गोत्यात ती पोरत शहाणे, हरवलेल्या नात्या गोत्यात ती पोरत शहाणे. नाती सांभाळणाऱ्या लेकीसाठी बाप पाठी रक्यावाडे. या मुलींच्या आई वडिलांना धन्यवाद द्यावे तेवढे. अगदी बरोबर आहे सर. जो जागता तयाची येता, धन्य माता पिता तयाची या. कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाच हरिक वाटे देवा. अरे वा रे वा, टाळ्या 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 करा. शिट्ट्या मारू नका. खरं माझी विनंती तुम्हाला. फड चार आहे, कुस्तीचा फड आहे, तमाशाचा फड आहे, वारकरी संप्रदायाचा फड आहे आणि उसाचा बी फड आहे. फडा फडा शांतता असते, कुस्तीच्या फडात टाळी चालते. चितपट कुस्ती के 4 मिनिट शेष. बोलो सर. 4 मिनिट बाकी आहेत चितपट कुस्तीसाठी. निकाली कुस्तीसाठी पैलवान कुस्ती करा. धन्यवाद. चालू कुस्ती संपल्यानंतर बोलो पैलवानजी. विजय चौधरी आणि सुकोरोप जॉन. 4 मिनिट लेफ्ट. रशिया विजेते असणारा पैलवान आहे. आकड्यावरती आल्यानंतर बघा, महाराष्ट्र विरुद्ध रशिया. विजय चौधरी विरुद्ध सुखसौरभ जॉन त्याचं नाव आहे. सोन्याचं पाणी माखल्यासारखी तब्येत आहे. आकड्यावरती आल्यानंतर बघा, सकाळीच त्याचं आगमन झालेलं आहे. जॉर्जियाच्या बापू. हा बोला बोला. आणि त्याच्याबरोबर लढणारा या भारताचा स्टार पैलवान, ज्यानं विश्वविजेते स्पर्धेमध्ये भारत देशाला सुवर्ण पदक मिळवून दिलं, असा खानदेशाचा खानदानी रत्न असलेला ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी. बरोबर. हो, फुरसतीच्या वेळामध्ये घडवलेले रत्न म्हणजे विजय चौधरी पैलवान आहे. अहो, त्याचे गुरु समोर उभा आहे. कुस्तीतला जादूगार आहे. 66 माझं वय आहे. 100 कुस्त्या 10 वर्षामध्ये रोहित पटेलने केलेल्या आहे आणि महाराष्ट्र गाजवलेला आहे. आणि विजय चौधरीचे ते गुरु आहे. विजय चौधरी त्याचे शिष्य आहे. आणि तिबल महाराष्ट्र केसरी रोहित पटेलने केला. मुळी पत्रकार मित्र, मुळी बांधलेल्या, जबरदस्त मुळी डावाचे पक्कड घेतलेल्या. काय मैदान चाललंय. हो, शेम साहेब, मुंगियाला वाट नाही. आत आलेला बाहेर गेलेला नाही, बाहेरचा आत येत नाही. खरंच सन्माननीय. बोलो. चितपट कुस्ती के 2 मिनिट शेष. हा, धन्यवाद. चितपट कुस्तीची 2 मिनिटं संपलेल्या. पुन्हा कुस्ती समोर आलेल्या. अरे वा, काय कुस्ती आहे. बच गया लेकिन पकडा गया. टाळ्या करा, टाळ्या करा. नुसतं बघून जाऊ नका हो. अरे बाप रे, तिसऱ्यांदा स्वारी भरली. पैलवानाची स्वारी पैलवानला सोसल. तुम्हा आम्हाला आता स्वारी डाव सोसायचा नाही. अशी ती स्वारी आहे. डावाचं नाव स्वारी आहे.
स्वारी भरायची, मानाचा खस काढायचा, मानावरती हात चढवायचा, एका बाजूनं पाय घालायचा आणि कुस्ती चितपट होते. आपल्यासारख्याला स्वारी जर घातले तर दिवसात चांडे दिसतील. सोपं नाही. खराय खराय येथे एरिया कबड्याचे काम नव्हे, जातीचे मडके हवे. जातीवंत पैलवान व्हावं लागतं, बरोबर. रक्ताचं पाणी करावं लागतं. या लाल मातीला तास तास घामाचा अभिषेक घालावा लागतो, तेव्हा पैलवान होता. बघा, पैलवान म्हणजे काय? चलचलत्या रक्ताला उकळी फोडणारा आणि तारुण्यात साधू संतांप्रमाणे राहून या लाल मातीला घामाचा अभिषेक घालणाऱ्या त्या शिरांना वीरांना पैलवान म्हणतात. पैलवान म्हणजे पहिला वा, ज्याला सगळं कळतो तो पैलवान. स्वतःच्या शरीरातला ह्या मातीमध्ये घाम गाळावा लागतो, घामानं माती भिजावी लागते, भिजलेल्या मातीचा सुगंध चौकडं पसरावा लागतो, तेव्हा कुठंतरी श्री गणेशा होतो. साहेब, जो पहलवान पहला अंक प्राप्त करेगा वो विजयी होगा. धन्यवाद. पहिला गुण घेईल तो पैलवान विजयी. सोनाली मंडलिक महाराष्ट्र केसरी, माल्टा पाजोला युरोप चॅम्पियन आहे. दोघींच्या बी नावावरती पदक आहे. मोठो पुजेला रेस्लर give in the first point. This is the result. Stop. This is the result. First point. First point winner. हा, बोला कोण साहेब बोला. आणि कुस्तीला प्रारंभ झालेला पहिला गुण घेईल तो विजय होणार. कुस्ती थांबा. कुस्ती थांबवा. भाव काय सांगताय बघ. मोठो फर्स्ट पॉइंट विनर. शाबास. इंग्लिश मध्ये सांगितलं गुणावरती कुस्ती लागलेली आहे, गुण घ्या. पण सोनाली म्हणले पुन्हा कुस्तीला प्रारंभ झालेला आहे. या धावाचं नाव आहे मानाचा खस काढणे. मान म्हणकडा ती ताकद आजमवणे आणि तिथंच खेमी डावाची पकड घेणे. आणि खरोखर महाराष्ट्राला, या देशाला ज्यांना सुवर्ण काळ आणला, आणि एक मोठा नवा कुस्ती महाकुंभ पर्व दुसरे देवाभाऊ केसरीचं आयोजन केला. या महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री, मुख्यमंत्री साहेबांचे विश्वासू सहकारी गिरीश भाऊ महाजन साहेबांनी खऱ्या अर्थानं या जनता जनार्दनाचा खरोखरच तुम्हाला आशीर्वाद मिळणार आहे. धन्यवाद भाऊ. उद्या संध्याकाळी नाही, परवा दिवशी सकाळी गावाला पोहोचेल. आमदार विनय कोरे सावकारांना जाऊन सांगणार तुम्हाला पुढच्या वर्षी निमंत्रण देणार. वा रे वा, जबरदस्त. पत्रकार मित्र नोंद घ्या. नाव तिचं सोनाली म्हणले, महाराष्ट्राची शान आणि मान विजय झालेल्या, नोंद घ्या. आणि खऱ्या अर्थानं सोनाली मंडले पहिला गुण घेऊन विजय झालेली आहे. पत्रकार मित्र बंधू याची नोंद घ्या. भावात या भाऊ. पैलवान विजय चौधरी, विश्वविजेता तिबल महाराष्ट्र केसरी, महाराष्ट्राचे एक शान आणि मान, आणि त्याच्याबरोबर लढत देणारे रुक्सोबन जॉन, रशिया राष्ट्रीय विजेता. महिला कुस्तीपटूला मानाची गदा देऊन सन्मान होतोय. इंडिया वर्सेस उझबेकिस्तान. रशिया विजेता, रशियन चॅम्पियन रेसलर सुक्सेन जॉन कमी इन द ग्राउंड. आणि त्यानंतर विजय चौधरीची कुस्ती झाल्यानंतर कुस्ती लागणार आहे